नमस्कार मित्रांनो. नात्यातली विश्वासाची जागा जेव्हा संशयाने घेतली जाते, तेव्हा त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात याचा एक सुन्न करणारा प्रकार उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात समोर आला आहे. एक शिक्षक पती ज्याने 7 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला, तोच पती आपल्या पत्नीचा इतका क्रूर वैरी बनतो की तिच्या डोक्यात कुकर घालून आणि तिला पाण्याच्या टबमध्ये बुडून तिचा जीव घेतो. या हत्येनंतर रुग्णालयात जाऊन अश्रू ढाळण्याचं नाटक करतो. पण पोलिसांच्या एका वैज्ञानिक तपासाने त्याचा सगळा बनाव उघड पाडला. काय आहे ही संपूर्ण थरारक घटना, पाहूयात आजच्या या विशेष विश्लेषणात. ही घटना घडली 8 ऑगस्ट रोजी फतेपूरच्या कोतवाली क्षेत्रातील नासिरपूर भागात. आरोपी दिलीप कुमार यादव हा एक प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 8 ऑगस्टच्या सकाळी दिलीप आणि त्याची पत्नी शालिनी यांच्यात तीव्र वाद झाला. वाद इतका वाढला की रागाच्या भरात दिलीपने घरातील कुकर उचलून शालिनीच्या डोक्यात हाणला. एवढ्यावरच न थांबता तिची मान पकडून तिला पाण्याच्या टबमध्ये बुडवून मारून टाकलं. हत्येनंतर आरोपी दिलीप सुमारे 20 मिनिटे घराबाहेर फिरत राहिला. त्यानंतर परत येऊन त्याने भावांना फोन केला आणि पत्नी अपघातात बेशुद्ध पडली आहे असा बनाव रचून तिला रुग्णालयात नेले. तिथे तो ढोंगी अश्रू ढाळत होता, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. मृत शालिनी ही एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. 3 डिसेंबर 2017 रोजी दिलीप आणि शालिनी यांनी मोठ्या उत्साहात प्रेमविवाह केला होता. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले, पण गेल्या काही काळापासून त्यांच्या संसारामध्ये वादाच्या ठिणग्या उडू लागल्या होत्या. पोलीस चौकशी दरम्यान आरोपी दिलीपने कबुली दिली की त्याला शालिनीच्या चारित्र्यावर आणि अनैतिक संबंधावर संशय होता. याच संशयाच्या भरात आणि क्रोधाच्या भरात त्याने आपल्या 2 भावांच्या मदतीने हे टोकाचं पाऊल उचललं. पण या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला, जेव्हा मृत शालिनीच्या वडिलांनी म्हणजेच धर्मराज यादव यांनी आरोपी पतीने केलेले सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. वडिलांच्या दाव्यानुसार शालिनीचे कोणतेही प्रेम संबंध नव्हते. या उलट एप्रिल 2025 पासून दोघांमध्ये वाद सुरू होता, कारण आरोपी दिलीप याने स्वतःच्याच शाळेतील एका महिला शिक्षिकेशी अनैतिक संबंध होते. शालिनीने ही बाब कौटुंबिक पातळीवर उघड केली होती. दिलीपला समजावण्याचा प्रयत्नही झाला, पण तो सुधारला नाही. स्वतःचे पाप लपवण्यासाठी आणि शालिनीला वाटेतून हटवण्यासाठीच त्याने तिच्यावर खोटे आरोप लावून ही हत्या केली असा गंभीर आरोप वडिलांनी केलाय. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी फॉरेन्सिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने फिरवला. 9 ऑगस्ट रोजी नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाचे धागेदोरे जुळवत अखेर पोलिसांनी मुख्य आरोपी दिलीप यादव याला गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह अटक केली. 12 ऑगस्ट रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावून तुरुंगात पाठवले आहे. या घटनेतील इतर आरोपींचा शोध आणि पुढील तपास पोलीस करत आहेत. मित्रांनो, प्रेमविवाह करून संशय, अनैतिक संबंध आणि क्रोधाने एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा भयानक अंत केला. या संपूर्ण घटनेवर तुमचं मत काय आहे? आरोपीला कसली शिक्षा मिळायला हवी? कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी, विश्लेषणासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.